ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता बघा, त्याच्यासाठी तुम्ही काही करायला तयार होता. खरोखर जे प्रेम असतं का नाही, त्याच्यासाठी आपण काही करतो. नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा. खूप थंडी आहे, थंडीमुळं माझी तर तब्येत सारखी बिघडते, थंडी असल्यामुळं. आणि त्या ऑपरेशनमुळं पण सारखं हे होत नाही. मग आज किती 4 दिवसात मी आज व्हिडिओ बनवा लागली बघा. म्हणजे तसे शॉर्ट व्हिडिओ बनवते, पण लॉंग व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही. वेळ म्हणजे हेच ना, जरा तब्येत खालीवर खालीवर डाऊन असं होत असते. तर मला काय म्हणायचं आहे माहिती आहे काय, आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम करतो, बरोबर आहे. पण प्रेमात एकाच व्यक्तीनं सारखं माघार घेणं, कारण आपल्याला ज्या व्यक्तीला खरोखर म्हणजे हे असतं, ते व्यक्ती प्रत्येक वेळी माघार घेत असते. एकच व्यक्तीनं प्रत्येक वेळी माघार घेणं कितपत योग्य आहे सांगा? समोरच्याला पण त्याची जाणीव पाहिजे का नको? बरं, आपण जाऊ दे, आपल्याला गरज आहे माघार घ्या, म्हणजे नाही का, आपल्याला काय म्हणतात ते, आपण भावनिक होतो. पुढचा व्यक्ती प्रत्येक वेळी आपल्यावर जर काय म्हणतात त्याला, बंधनं लादत असेल, आणि त्या विनाकारण असतंय बरं का हे. असं नसतंय की म्हणजे त्या गोष्टीला काहीतरी बेस असतोय. चुकीच्या गोष्टींना कधी मी म्हणणार नाही की बाबा हां, चुकीच्या गोष्टींना चुकीचंच म्हटलं पाहिजे. पण एखादी स्त्री जर तुमच्यावर प्रेम करत्या, तर ती मनापासून करत्या, आणि तुम्हाला प्रत्येक वेळी ती म्हणजे पाठीशी घालत्या, घरच्यांच्या समोर असू दे किंवा काय, म्हणजे तुम्ही पाहिजे म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी सपोर्ट करत्या, आणि चुकीच्या गोष्टींना पण म्हणजे कानाडोळा करत्या. तर तुम्ही पण त्या व्यक्तीचं थोडंफार तरी ऐकायला पाहिजे की नाही? थोडंफार ऐकायला पाहिजे, आणि चुकीच्या नसणाऱ्या गोष्टी तरी ॲक्सेप्ट केल्याच पाहिजेत माझ्या मते. जर तुम्ही तसं करत नसाल, तर कधीतरी कंटाळून ती समोरची व्यक्ती पण सोडून देणार. खूप जास्त जरी प्रेम असलं, आठवण येत असली, पर्याय नसला तरी सुद्धा सोडून देणार. जसं की माझ्या बाबतीत घडलं आहे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करत गेले. प्रत्येक गोष्टीला म्हणजे घरच्यांनी किती विरोध केला तरी मी म्हणायचे जाऊ दे, आपण एकदा चूक केल्या, एकदा प्रेमात पडलोय, एकाच व्यक्तीवर प्रेम केलं, ते पण जीवापाड केलं, आणि त्यांना त्याची कदरच नसेल, तर का उपयोग आहे? मी आता सध्या माझ्या वडील तर नाहीत, आई आणि भावाबरोबर राहते, पण खूप वेळा असं प्रयत्न करते की जर त्यांनी थोडंसं बोलायचा प्रयत्न केला, ते 2 पावलं पुढं आले, तर मी 10 पावलं पुढं जाते. कशासाठी? अजून पण कुठंतरी प्रेम हे मरत नसतं, असतंय, पण खरं प्रेम मिळत नाही कुणाला, बरं का, जे की माझ्या बाबतीत घडलं आहे. बघा, खरं प्रेम ज्यांचं असतंय का नाही, ते आयुष्यभर तडपतच राहणार. प्रत्येक गोष्ट त्यांची मान्य केली तरी सुद्धा चुकीच्या गोष्टींना पण तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटतच नाही की माझी चूक आहे. प्रत्येक गोष्ट एका हाताने टाळी वाजते का कधी? चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडू नयेत म्हणून खूप जास्त प्रयत्न मीच करायचे. प्रत्येक वेळी मी मान्य करायचं की ठीक आहे, मी चुकले असेल. का? तुमच्या म्हणजे काय म्हणतात ते, खोट्या ह्याच्यासाठी, खोट्या आत्मसन्मानासाठी. गरज नाही वाटत आता एकटं जगायची ज्यावेळी सवय लागते ना, माणूस केव्हा घाबरतो? जेव्हा सुरुवातीला खूप घाबरतो की बाबा आपण एकटं राहिलं तर काय होईल आपलं. त्याचा समोरचा जर गैरफायदा घेत असेल, तर एक वेळ अशी येते की त्या गोष्टी पण आपण ॲक्सेप्ट करून जातो, आणि एकदा ॲक्सेप्ट केलं की झालं ना, परत आपल्याला
त्या गोष्टींची भीती वाटत नाही. कोण आलं काय, कोण गेलं काय, कोण सोडलं काय, कोण राहिलं काय, प्रत्येक गोष्ट मग आपण ॲक्सेप्ट करून जातो. असंच काहीसं माझं आयुष्य आहे. प्रत्येक व्हिडिओ बघत चला, मी तुम्हाला सांगत जाईन. खूप जास्त संघर्ष केला आहे, तरी पण आज इथं आहे, एकटी आहे. दुःख नाही, फक्त यातून काहीतरी शिकायला मिळलं. खूप काही शिकले. काय काय लोकांचे टोमणे अजून पण आहेत. माणूस काय म्हणतात ते, भुकणारी कुत्री आपल्या अपयशाच्या वेळेस खूप असतात. माझ्या बाबतीत तसंच झालं आहे. ज्यांची लायकी नाही ते पण बोलून घेतात. बोला म्हणायचं काय आता, जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत शांत राहायचं. चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.